सरच्या आमदाराच्या संदर्भामध्ये मला म्हणजे माझ्या मनामध्ये त्या विचाराचा स्पर्श सुद्धा जाणवत नाही. त्याचं कारण आहे की मागच्या 12 महिन्यामध्ये हडपसरच्या आमदारांनी एकूणच पवार साहेबांच्या बाबतीत, सुप्रियांच्या बाबतीत, डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीत आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या बाबतीत काय भूमिका घेतली या आदरणीय साहेबांना त्याची म्हणजे पुरेपूर कल्पना आहे. शेजारच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न झाला हे सुद्धा पक्षाला त्याची पुरेपूर कल्पना आहे. आणि मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार नाही तर महाविकास आघाडी इंडिया आल्याच्या सगळ्या पक्षांमध्ये संबंधित आमदारांबद्दल असणारी नाराजी हे लक्षात घेता त्या आमदारांना पुन्हा पक्ष प्रवेश नाही. अर्थात तो सर्वस्वी निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आहे. ते योग्य ते म्हणजे त्या संदर्भात ते योग्य ते निर्णय घेतील अशी 100% खात्री मला. ज्या आमदार महोदयांना संधी मिळाली होती, ज्यांना एकूणच महानगरपालिकेचा अनुभव होता, ते जवळजवळ एक 11 महिन्याचा अपवाद सोडला तर पूर्ण 4 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 1 महिना म्हणजे साधारणतः 49 महिने ते सत्ताधारी पक्षाचे आमदार राहिले. पहिले महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीचे आमदार राहिले. त्यांनी या मतदारसंघातला कुठला प्रश्न सोडवला, म्हणजे ट्रॅफिक जामचा विषय असेल, हडपसरकरचा पाण्याचा विषय असेल, अगदी या मतदारसंघातल्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी विकसित करण्याचा किंवा त्या नियमित करण्याचा विषय असेल, किंबहुना हडपसरमध्ये जे काय आता कोयता गँग सक्रिय झालेले आहेत तो विषय सोडवण्याचा विषय असेल, असा कुठला विषय सोडवलाय, किंबहुना हडपसरमध्ये एकमेव नाट्यगृह सुद्धा मागच्या साधारणतः 10-11 वर्ष त्याचं कामकाज पूर्ण होऊ शकलं नाही. असे कित्येक सारे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी केशवनगर आणि नाही का मुंडव्यातला वाहतूक कोंडीचा विषय असेल, असे जे विषय आहेत, कात्रज कोंढवा रस्त्याचा नाही का एकूणच 70 कोटीचा प्रोजेक्ट जो 700 कोटीवर जाऊन पोहोचलाय त्याच्यामध्ये शेकडो बळी गेलेत, त्या विषयाच्या संदर्भामध्ये काय एकूणच आपली जबाबदारी पार पाडली या संदर्भातला जाब माझ्यासहित हडपसरकरची जनता त्यानं विचारते. आणि मला खात्री आहे हे सगळे प्रश्न आम्ही नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याच्या अगोदर नागरिकच त्यांना जाब विचारतात आणि एका अर्थाने नागरिकांच्या मनातली ती सगळी नाराजी संबंधित आमदारांना सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की राजकीय विचार लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर लोकांनीच हडपसरची निवडणुकी हातात घेतलेली आहे, त्या ताब्यात होत्या, ज्याच्यामध्ये हडपसर असेल, खडकवासला असेल, वडगाव शहरी असेल आणि पर्वती असेल, या 4ही जागा आमच्याकडे राहतील अशी मला 100% खात्री. त्याचं कारण आहे की हडपसरला आमचे विद्यमान आमदार होते, त्याच्यामुळं हडपसरची जागा बट नॅचरल नैसर्गिकरित्या आमच्याकडे राहते. वडगाव शिरीला आमचा विद्यमान आमदार होता, भले त्या पलीकडे गेले असेल तर ती जागा ही विजयी जागा आहे, त्याच्यामुळे ती सीट आमच्याकडे राहील. खडकवासल्यामध्ये आमचा अवघे 2000 मतांनी पराभव झाला होता, ती जागा सुद्धा आमच्याकडे राहील. पर्वतीचा विषय हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच एकूणच करिश्म्यावर त्या ठिकाणी अर्थात महाविकास आघाडीचा त्याच्यामध्ये रोल नक्की राहील. तिथे सुद्धा आम्ही 14ची लोकसभा विधानसभा, 19ची विधानसभा लोकसभा आणि 24ची लोकसभा याच्यामध्ये 70,000, 65,000, 39,000, 37,000 आणि आता 29,000 असं टप्प्याटप्प्यात त्या ठिकाणी मताधिक्य कमी करण्यामध्ये यश मिळवलंय. म्हणजे 2014चं 70,000चं मताधिक्य आता या निवडणुकीला 29,000वर आलेलं आहे. ते सुद्धा कुठेतरी केंद्रातला चेहरा बघून मुरलीधर मोडाला त्या ठिकाणी मतदान मिळालं. तर तिथली विधानसभेची निवडणूक ही आमच्या एकूणच टप्प्यात आलेली असं मला वाटतं. त्याच्यामुळं या 4ही जागा आमच्याकडे ठेवण्यात आम्हाला यश नक्की मिळेल. पक्षाची भूमिका याच्यामध्ये क्लिअर आहे. आमचं थेट सांगणं आहे की मागच्या 10 वर्षात जेव्हापासून या शहरामध्ये भाजपने शिरकाव केला, 14ला 8 विधानसभा, 1 लोकसभा, 19ला 6 विधानसभा, 1 लोकसभा, लोकसभेचे खासदार आणि 24ला पुन्हा लोकसभेचे खासदार, 2017ला 100 नगरसेवक, महापौर, चेअरमन, सभागृह ही सगळी पदं भाजपकडे पुणेकरांनी दिली. त्या बदल्यात पुणेकरांना काय मिळालं तर पुणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडी मिळाली, पुणेकरांना अपुरा पाणी पुरवठा मिळाला, पुण्याला गँगवॉर मिळाला, पुण्याला राज्यात म्हणजे आता पुणे हे जगातल्या कुठल्याही माणसांनी लंडनमधल्या अमेरिकेतल्या माणसांनी सर्च केलं गुगलवर तर पुणे हे ड्रग्सचं शहर, पुणे हे कोयता गँगचं शहर म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारचं गुगल सर्चमध्ये सर्चिंगमध्ये एखादे सापडतं. त्यामुळे पुण्याला बदनाम करण्याचं काम हे भाजपच्या नेते मंडळींनी केलंय. ही सर्वश्रुत आहे की कोयता गँगमध्ये पकडले जाणारे बहुसंख्य आरोपी हे भाजपच्या कुठल्या ना कुठल्या नेते आणि पदाधिकाऱ्याशी संबंधित आहेत. त्याच्यामुळं आज पुणेकरांना गुंडगिरीतून, दहशतगिरीतून आणि ड्रग्समधून मुक्ती देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्सचं या ठिकाणी त्यांच्याकडे साहजिक जबाबदारी आलेली आहे. आम्ही पुणेकरांना या सगळ्या भयगंडातून
या सगळ्या दहशतवादातून, अतिरेकीवादातून निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये तोच शब्द असेल, आपल्याला पुणे सुरक्षित, सुंदर आणि त्याचबरोबर निष्कलंक हवंय का नाही, हा आमचा पुणेकरांसमोरचा अजेंडा असेल. एक पूर्वेचं प्रवेशद्वार आणि एक दक्षिणेचं प्रवेशद्वार, या दोन्हीच्या संदर्भात मागचे आमदार आणि आताच्या आमदारांनी हे निश्चित दुर्लक्ष केलं. कात्रज कोंढवा रस्त्यावरील कात्रज चौकातील एक जागा, जी जागा एकूणच नाही का त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी पाहिजे तो प्रयत्न मंत्रिमंडळाच्या दरबारात घेतला असता तर आज जो काही कात्रज चौकातला वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सुटला असता. त्याचबरोबर स्वारगेट पर्यंत येणारी म्हणजे जी काय मेट्रो आहे ती खडकवासल्याच्या आमदारांना बरोबर घेऊन किंवा पर्वतीच्या आमदारांना बरोबर घेऊन कात्रज घाटापर्यंत आणण्यामध्ये ते अपयशी ठरले. कात्रज घाटाच्या परिसरामध्ये एलिव्हेटेड रस्ता आणण्यामध्ये ते अपयशी ठरले, कारण की कात्रजकरांशी आपल्याला घेणे देणे नाही, आपल्याला कात्रजकर मतदान करत नाहीत, अशा प्रकारची चुकीची वृत्ती ठेवली. त्याचबरोबर हडप सरकारच्या नागरिकांना सुद्धा वेगवेगळ्या निवडणुका, म्हणजे मागे त्यांनी कात्रजमध्येच एका भिंतीच्या संदर्भातला खुलासा केला होता की मी ती भिंत बांधण्यासाठी पुन्हा पुन्हा आमदार होईल. तसाच प्रयत्न आहे की त्या ठिकाणी हडपसरच्या नागरिकांना 24च्या निवडणुकीमध्ये 29च्या निवडणुकीमध्ये मी पुढच्या निवडणुकीमध्ये मेट्रो आणेल अशा प्रकारचा शब्द देण्याकरता हडपसरच्या नागरिकांना फसवलं जाते. मेट्रोचा प्रस्ताव लोणी काळभोरपर्यंत नेण्याकरता त्या ठिकाणी DPR तयार करणे किंवा DPRच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढचे काम मार्गी लावणं, याच्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. आणि हा रस्ता जो एकूणच बॉटलनेक होतो, तो गोळीबार सिग्नलच्या पाशी होतो, तो रेस्कोच्या जवळ होतो, तो पुढे जाऊन फातिमानगर चौकात होतो, बॉटलनेक होतो, आणि पुढे जाऊन मगरपट्टा चौकापासून ते थेट जो जुना आपला टोल नाका आहे लोणीचा तिथपर्यंत तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित DPR करून तो मेट्रोचा आणि हायवेचा, ज्याच्यामध्ये हायवे अथॉरिटी असेल, पुणे महानगरपालिका असेल, जिथं आजही जिल्हा परिषदचं साधारणतः क्षेत्र हे आता द्राक्ष बागायतदार संघापासून ते अगदी टोल नाक्यापर्यंत राहील. त्या सगळ्यांनी एकत्रित घेऊन एक DPR म्हणजे त्याच्यामध्ये PMRDA सुद्धा येते, यांना बरोबर घेऊन या आमदारांना मागच्या 4.5 वर्षामध्ये हे सगळं करण्यापासून कोणी रोखलं होतं याचा सुद्धा जाहीर खुलासा करण्याची गरज मला वाटतं निश्चित आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी जर खुलासा नाही केला तर हडपसरकरचे नागरिक हे निश्चित मतदान यंत्रातून तो जाब किंवा तो खुलासा नक्की विचारतील. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.